अशा पद्धतीने माणूस जोरात श्वास घ्यायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे दम्यासाठी आयुर्वेद उपचार जर व्यवस्थित घेतले तर आपल्याला रिझल्ट नक्की मिळतात. तर ती जर प्रोसेस कंप्लीट केली तर मात्र हा दमा आपला कायमस्वरूपी जातो. माझ्याकडे अशा पेशंटचा रेकॉर्ड आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी डॉक्टर प्रशांत धोंडकर पाटील, डायरेक्टर श्री आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, चंदननगर, पुणे. मित्रांनो, आज जो विषय घेऊन आलाय तो फार महत्वाचा आहे. कारण आता पावसाळा पीक लेवलला पोहोचायला लागलाय आणि पावसाळा वाढला की दोन पद्धतीचे पेशंट्स फार मोठ्या प्रमाणात वाढतात. एक आहे आमवत, ज्याच्यावर आपण मागच्या वेळेला चर्चा केली होती, आणि दुसरा आहे दमा. लहान मुलांपासून म्हणजे त्या बालदम्यापासून ते मोठ्या माणसांपर्यंत दम्याच्या पेशंटला या काळामध्ये असह्य जीव घेणा त्रास होतो. दुर्दैवानं काही घटनांमध्ये डेथ सुद्धा होतात. कारण वेळी जर उपचार नाही मिळाले किंवा थोडंफार जर दुर्लक्ष झालं तर फुफ्फुसांचा संसर्ग होऊन अशा वेळेला न्यूमोनायटिस बसतो आणि त्यातून पेशंट दगावण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात असतात. तर हा दमा म्हणजे काय आहे? दमा म्हणजे बोलीभाषेत आपण जेव्हा दमा म्हणतो त्यावेळेला ॲलोपॅथीमध्ये त्याला अस्थमा म्हटलं जातं. श्वासोच्छ्वास घ्यायला दम लागणं. आपल्या शरीराचं पोषण हे बाहेरच्या प्राणवायूने होतं. हा प्राणवायूचा पुरवठा जो आहे तो कुठेतरी खंडित होतो आणि फुफ्फुसाच्या ऑक्सिजनची डिमांड करू लागतात. होतं काय दम्याच्या पेशंटमध्ये, तर त्याची फुफ्फुस ऑलरेडी कमकुवत असतात. म्हणजे वायुकोश पूर्ण रीतीने उघडले जात नाहीत आणि त्यात जर पावसाळ्याच्या काळात सर्दी, पडसं, कफ झाला, हा कफ झाला की तिथले वायुकोशच्या कफाने भरतात जे काही लंग्स मध्ये आपले आहेत आणि अशा वेळेला ऑक्सिजनचा सप्लाय शरीराला कमी होतो. मग ते फुफ्फुस आणखी डिमांड करतात आणि अशा पद्धतीने माणूस जोरात श्वास घ्यायला सुरुवात करतो आणि त्यालाच दमा म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं एअर इनटेक क्लिअर करणं. आयुर्वेदामध्ये काही औषधं अशी आलेली आहेत की जी हा कफ कमी करतात. कन्सेप्ट कशा आहेत तुम्हाला सांगतो. ॲलोपॅथी आणि आयुर्वेदमध्ये पूर्ण वेगळ्या कंडिशन्स येतात. आयुर्वेद काय म्हणतो, याचा जो कफाचा उद्भवड होतो तुमचा आमाशयात होतो. म्हणजे तुमची पचन क्षमता जर चांगली असेल तुम्हाला कफच निर्माण होत नाही. फुफ्फुसांना बल देणारी औषधं, कफ कमी करणारी औषधं ही जर वापरली आपण तर हा दमा पटकन आटोक्यात येतो किंवा कंट्रोलमध्ये ठेवता येतो. ॲलोपॅथीमध्ये ते सिम्पटमॅटिक काय करतात, फक्त फुफ्फुसाचे लंग्सचे वायुकोश जे आहेत आपले तर त्याचं डायलेशन करणं हे ॲलोपॅथी औषधं काम करतात. पण ते तात्पुरतं असतं. म्हणजे औषधांचा असं जोपर्यंत आहे तेवढंच. त्यामुळे ते इनहेलर देतात. इनहेलर घेतलं तेवढं पुरतं काही तास बरं वाटतं, परत त्रास चालू होतो. त्याला परमनंट इलाज ॲलोपॅथीमध्ये असाही नाही. ते गिव्ह सिम्पटमॅटिक रिलीफ. इमर्जन्सीमध्ये तो आवश्यक आहे, त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. पण आयुर्वेदामध्ये याच्यावरती जर व्यवस्थित औषधं घेतली आणि पंचकर्मातले शोधन उपचार स्पेसिफिक, दमा म्हणजे तमक श्वास म्हणतात. तमकेतू विरेचन मासिक सूत्र आलेले आहे. ह्या तमक श्वासाला, दम्याला, या प्राणाची गती तुमची ऊर्ध्व झाली की अधो करून देण्यासाठी जर विरेचन नावाची ट्रीटमेंट केली, गुलाबाचं काही औषध असतात, स्नेहस्वेदन करून काही औषध केलं त्या प्यायला देऊन, तर ती जर प्रोसेस कंप्लीट केली तर मात्र हा दमा आपला कायमस्वरूपी जातो. माझ्याकडे अशा पेशंटचा रेकॉर्ड आहे. डाटा सगळा आपल्याकडे तो मेंटेन आहे की ज्या पेशंटला एकदा किंवा दोनदा विरेचन दिले आणि एखादं वमन दिले, उलटीचं औषध दिले कफ बाहेर काढायला आणि विरेचन दिले रेग्युलरली 2-3 वेळा, त्या पेशंटला मागच्या 10-15 वर्षात परत त्रासच झालेला नाही. काही केसेस अगदी म्हणजे प्रॅक्टिसच्या सुरुवातीला म्हणजे 2003-4च्या आसपासच्या केस होते, 4-5च्या. तर त्यावेळेला ज्या पेशंटला मी ट्रीटमेंट दिली त्यांना आज 2024 आले, मागच्या 15-20 वर्षात परत त्रासच झालेला नाही. ती लोक इतर कुठल्या आजारासाठी आले पण दम्यासाठी त्यांना परत त्रास झालेला नाही. अशा असंख्य केसेस आहेत आणि ह्याच्यावरती अगदी रिसर्च सुद्धा झालेले आहेत. त्याच्या जर्नल्समध्ये त्या गोष्टी पब्लिश सुद्धा झालेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्याला रेफरन्स कधीही तुम्हाला मिळू शकतात. ऑनलाईन सगळं डाटा अवेलेबल असतो. त्याच्यामुळे दम्यासाठी आयुर्वेद उपचार जर व्यवस्थित घेतले तर आपल्याला रिझल्ट नक्की मिळतात. मात्र त्या सोबतीला पथ्य पाळणं फार गरजेचं आहे. पथ्य जर नाही पाळले मित्रांनो तर मात्र दमा आटोक्यात येत नाही. त्यासाठी थंड अजिबात न खाणं, अंगावरती गरम कपडे वापरणं आणि 2 गोष्टी फार घरगुती महत्त्वाच्या सांगतोय. एक, प्रत्येकाच्या घरात तिळाचं तेल असतं. तिळाचं तेल गरम करायचं, कोमट करायचं, त्यात थोडंसं सेंधव मीठ टाकायचं, छातीला पाठीला ते तेल लावून मालिश करा आणि शेकवा. दम्याचा वेग जागेवरती कमी होतो. दुसरा विषय आहे तुमचा हुलग्याचं मार्ग. हुलग्याचं मार्ग जर व्यवस्थित घेतलं, हुलग्याचं मार्ग माहिती ना, कुळीत, काही भागात त्याला कुळीत म्हणतात, काही भागात हुलगे म्हणतात. ते हुलगे भाजायचे, दळून आणायचे आणि पिठवून करून किंवा सूप करून घ्यायचं. त्याला आले, मोहरी, काळं मिरं, जिरे मोहरी याचा तडका द्यायचा, फोडणी द्यायची आणि ते सूप जे आहे किंवा मार्ग जे आहे ते घ्या. ज्वर म्हणजे ताप, दमा, खोकला, सर्दी, पडसं
मुतखडा, हे जे काही कफाचे सगळे जे आजार आहेत, या आजारामध्ये हुलग्याचं माडगं हे ड्रग ऑफ चॉईस मानलं जातं. आहारी पदार्थ आहे, प्रत्येकाच्या घरात असतो. काही लोक शेंगळा करून खातात, बरोबर, काही हुलग्याची भाजी खातात. तर त्याचं जर माडगं व्यवस्थित करून घ्या, तुमचा आजार बऱ्यापैकी आटोक्यात राहील. पण ज्याला पित्ताचा त्रास आहे त्याने ह्या हुलग्याला शक्यतो हात लावायचा नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर ह्या आजारासाठी तुम्हाला ॲडमिट व्हायची गरज असेल तर हे सगळे उपचार आपले मेडिक्लेममध्ये कॅशलेसमध्ये आपल्याकडे होतात, सगळ्या आजारांचे उपचार. त्याच्यामुळं आता असं राहिलं नाही की आयुर्वेद उपचारांना खर्च जास्त येईल किंवा वेळ जास्त लागेल आणि मग त्याचं काय करायचं नाही. हे सगळं मेडिक्लेममध्ये कव्हर होतं. एक साधारणतः ॲडमिटची जर वेळ आली, कंडिशन खराब असेल आधीच पेशंटची, तर 6 ते 12 दिवस साधारणतः ॲडमिशनचा कालावधी असतो. त्यापेक्षा जास्त काही लागत नाही. पण पेशंटची रिकव्हरी जी आहे बऱ्यापैकी सगळी क्लिअर होऊन जाते.